नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण घाऊक व्यापाऱ्यांचा अभ्यास केला. आता आपल्याला किरकोळ व्यापारी म्हणजे काय ते बघायचे आहे. ज्या व्यापारात ग्राहकांना किंवा ज्या व्यापारामध्ये ग्राहक लहान प्रमाणात मालाची विक्री करतो त्याला किरकोळ व्यापारी असे म्हणतात. घाऊक व्यापाऱ्यांकडून किंवा थेट उत्पादकांकडून विविध प्रकारच्या वस्तू अगदी कमीत कमी प्रमाणात खरेदी करून त्या वस्तू अंतिम उपभोक्त्यांपर्यंत त्यांच्या उपभोगासाठी लहान मोठ्या प्रमाणात विकणे ह्याच कार्याला किरकोळ व्यापार असे म्हणतात. अशा प्रकारचा व्यापार करणाऱ्या व्यक्तीस किरकोळ व्यापारी असे म्हणतात. याच्यामध्ये व्याख्या बघायची आपल्याला. आता ह्या ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार ज्या बाजारात अंतिम ग्राहकांपर्यंत मालाची विक्री करण्यासाठी किंवा वापरण्याऐवजी विविध क्रियांचा समावेश केला जातो, त्याचबरोबर सार्वजनिक वस्तूंच्या विक्रीबाबत विचार केला जातो, त्यास किरकोळ व्यापार असे म्हणतात. दुसरी व्याख्या आहे विल्यम जे स्टॅटन. त्यांच्या मते अंतिम ग्राहकाला प्रत्यक्षपणे खाजगी व अव्यावसायिक मालाची विक्री व सेवा करण्यासाठी ज्या विविध प्रक्रियांचा समावेश केला जातो त्यास किरकोळ व्यापार असे म्हणतात. याच्यामध्ये आपल्याला किरकोळ व्यापार बघा. ह्या किरकोळ व्यापारामध्ये आता हातगाडीवर थोडासा माल ठेवलेला आहे, त्याला देखील किरकोळ व्यापार असे म्हणता येईल. इथे विविध प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, लहान लहान प्रमाणात तो माणूस विकतो आहे, त्याला किरकोळ व्यापार असे म्हणता येईल. हे बघा, छोटंसं किराणा दुकान आहे, तिथं भरपूर वस्तूंचा स्टॉक आहे आणि वस्तू अगदी थोड्या थोड्या वस्तू तो माणूस विकत असतो. 1 किलो 2 किलो अर्धा किलो अशा प्रकारच्या वस्तू विकतो, म्हणून अशा व्यापारास किरकोळ व्यापार असे म्हणतात. आता आपल्याला किरकोळ व्यापाराची वैशिष्ट्य काय आहेत ते बघायची आहे. त्यामध्ये किरकोळ व्यापाराची वैशिष्ट्य जोडणारा दुवा. पहिला पॉईंट्स आहे जोडणारा दुवा. त्यामध्ये किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापारी व ग्राहक यांना जोडणारा दुवा आहे. म्हणजेच किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापाऱ्यांकडनं माल खरेदी करतो आणि अंतिम ग्राहकांना त्या वस्तू तो पुरवत असतो. दुसरा आहे स्थानिक व्यापार. किरकोळ व्यापारी हा ग्राहकांच्या वस्तीमध्ये अगदी जवळ स्थानिक बाजारपेठेंमध्येच व्यापार करते, म्हणून ह्या किरकोळ व्यापाराचं जे राहायचं ठिकाण असेल, ज्या ठिकाणी दुकान असेल, तो अगदी गजबजलेल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी लोकांची वस्ती आहे अशा स्थानिक ठिकाणीच बाजारपेठेमध्ये तो व्यापार करीत असतो. तिसरा आहे वस्तूंची विविधता. किरकोळ व्यापारी हा आपल्या दुकानामध्ये विविध प्रकारच्या विविध उत्पादकांच्या वस्तू विक्रीस ठेवत असतो. म्हणजेच त्याच्यामध्ये जो त्याचा स्टॉक असतो त्याच्यामध्ये विविधता असते. म्हणजे एकाच प्रकारचा माल न विकता असंख्य प्रकारचा जास्तीत जास्त प्रकारच्या वस्तूंची ती व्हरायटी ठेवत असतो, म्हणून त्याच्याकडे वस्तूंमध्ये विविधताही दिसत असते. नंतर कमी भांडवल गुंतवणूक. किरकोळ व्यापारी हा व्यापाऱ्यांकडून उधारीवर किंवा सवलतीवर मालाची खरेदी करतो. ग्राहकांना रोखीने मालाची तो विक्री करीत असतो, त्यामुळे त्यास कमी प्रमाणात भांडवल गुंतवणूक करावी लागत असते. किरकोळ व्यापाऱ्याला जास्तीत जास्त भांडवल गुंतवणूक ही करावी लागत नाही, कारण तो व्यापाऱ्यांना
जी काही खरेदी विक्री करतो तो रोखीमध्ये करत असतो, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त भांडवल गुंतवणूक ही करावी लागत नाही. नंतर कमी जोखमी व कमी नफा. यामध्ये घाऊक व्यापाऱ्यांच्या तुलनेने किरकोळ व्यापारी हा कमी जोखमी स्वीकारतो, त्यामुळे त्याचे नफ्याचे प्रमाण कमी असते, कारण हा मोठ्या पद्धतीने भांडवल गुंतवणूक पण करत नाही आणि जोखमी पण स्वीकारत नाही. याच्या दुकानामध्ये माल कमीत कमी असतो आणि उधारीवर तो लोकांना माल विकत नाही, म्हणून कमीत कमी जोखमी असे म्हटलेलं आहे आणि याला नफा पण हा कमी प्रमाणात मिळत असतो. नंतर आहे किरकोळ व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा. त्याच्यामधला पहिला आकडा आहे घाऊक व्यापाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा. त्यामध्ये पहिला आहे जोडणारा दुवा. किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापारी व ग्राहकांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. नंतर मालाचे सहज वितरण. किरकोळ व्यापारी स्थानिक बाजारपेठेमध्ये काम करीत असल्यामुळे नाशवंत मालाचे वितरण ग्राहकांना जलदपणे किंवा त्वरित करीत असतो, कारण याचं वास्तव्य हे गजबजलेल्या ठिकाणी आणि लोकांच्या वस्तीमध्ये स्थानिक बाजारपेठेमध्ये तो वास्तव्य करीत असतो, त्यामुळे त्याचा माल हा ताबडतोब तो विकत असतो. कारण ज्या बाजारपेठेमध्ये तो असतो, नाशवंत माल जर असेल तो ताबडतोब तो काढून, कारण तो माल टिकत नसतो, म्हणून त्या मालाची ताबडतोब किंवा त्वरित विक्री करत असतो. नंतर आहे बाजारपेठेतील कार्य. जर बाजारपेठेतील कार्य घाऊक व्यापाऱ्याने केली नाही तर ती कार्य किरकोळ व्यापारी करीत असतो. ज्या गोष्टी घाऊक व्यापाऱ्याला जमत नाही, घाऊक व्यापाऱ्याला सवड मिळत नाही किंवा त्याला काही अडचणी असतील, ते सर्व कामे हा किरकोळ व्यापारी करीत असतो. बघा, वाहतूक, साठवणूक, जाहिरात ह्या गोष्टीसुद्धा किरकोळ व्यापारी सहज करीत असतो. नंतर माहिती पुरविणे. किरकोळ व्यापारी हा ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी, बाजाराचे स्वरूप, फॅशन इत्यादी विषयक माहिती घाऊक व्यापाऱ्याला पुरवित असतो. नंतर ग्राहकांना आकर्षित करणे. त्यामध्ये किरकोळ व्यापारी बाजारपेठेतील ग्राहकांना जाहिरातीद्वारे आकर्षित करीत असतो आणि आकर्षित करण्याचे काम करीत असतो, त्यामुळे घाऊक व्यापाऱ्याला त्याची मदत होत असते. कारण जर आपल्या वस्तूची जास्तीत जास्त ॲडव्हर्टाईज केली, जाहिरात केली, तर त्या वस्तूंची विक्री त्वरित होत असते आणि त्यामुळे मागणी देखील वाढत असते. म्हणून हा किरकोळ व्यापारी जास्तीत जास्त वस्तूंची विक्री करीत असतो. नंतर आहे किरकोळ व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवामध्ये घाऊक व्यापाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा कोणत्या कोणत्या आहेत. त्यामध्ये पहिलं आहे किरकोळ व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवामध्ये ग्राहकांना कोणत्या कोणत्या सेवा दिल्या जात असतात. पहिला आहे मालाचा नियमित पुरवठा. किरकोळ व्यापारी हा ग्राहकांना त्याच्या गरजेनुसार आवश्यक तेवढ्या प्रमाणात मालाचा नियमित पुरवठा करीत असतो. म्हणजेच जो किरकोळ व्यापारी आहे, ग्राहकांनी मागता क्षणी त्यांना लागणाऱ्या वस्तू त्वरित त्याचा पुरवठा करीत असतो. नंतर स्थानिक सुविधा. किरकोळ व्यापारी दुकाने ग्राहकांच्या वस्तीत आसपास राहत असतो, त्यामुळे ग्राहकांना मालाची खरेदी गरजेनुसार तो केव्हाही करू शकत असतो. म्हणजे ग्राहकांना ज्या स्थानिक बाजारपेठेमध्ये, त्या स्थानिक वस्तीमध्ये तो राहत असतो, त्यामुळे ग्राहकांना त्वरित वस्तूंची सुविधाही मिळत असते. मालाची घरपोच सेवा. किरकोळ व्यापारी हा आपल्या ग्राहकांना घरपोच व मोफत सुविधा देत असतो किंवा काही खर्च न करता स्वतःच्या ट्रॅव्हलिंगने किंवा स्वतःच्या गाडीवर किंवा एखाद्या याच्यावर तो अल्प दराने सेवा ह्या उपलब्ध करून देत असतो.
म्हणजेच ग्राहकांना लागणाऱ्या वस्तू ह्या घरपोच सुविधा त्याची देत असतो. निरनिराळ्या वस्तू. किरकोळ व्यापारी आपल्या दुकानात विविध प्रकारच्या उत्पादकांच्या वस्तू ह्या उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे ग्राहकांना आपल्या पसंतीच्या वस्तूंची निवड करता येते, कारण त्याच्याकडे मालामध्ये विविधता असते आणि ग्राहकांना ज्या वस्तू आवडतील त्या तो पुरवत असतो. नंतर उधारीची सवलत. किरकोळ व्यापारी नियमित ग्राहकांना उधारीची सवलत देतो. त्यामुळे आर्थिक चणचण असणाऱ्या ग्राहकांना या सवलतीचा लाभ होतो. ज्यावेळेस ग्राहकांकडे पैसे नसतात, त्यांना अडचण असते, त्यामुळे त्या ग्राहकांना तो उधारीवर माल विकत असतो. जर बरेचसे बरेचसे ग्राहक हे यांचे वेळेवर पगार होत नाही, त्यांच्याकडे पैसे नसतात, अशा वेळेस जर किरकोळ व्यापाऱ्याने त्याला वेळोवेळी उधारीवर जरी माल दिला तर त्यामुळे त्यांची पैशांची अडचण ही दूर होत असते आणि त्यांना आर्थिक चणचण ही भासत नसते. म्हणून ग्राहकांना ह्या सवलतीचा लाभ घेता येत असतो. नंतर विक्रियोत्तर सेवा. ह्या विक्रोयोत्तर सेवामध्ये किरकोळ व्यापारी आपल्या ग्राहकांना महागड्या व टिकाऊ वस्तूंवर विक्रीनंतर सेवा उपलब्ध करून देत असतो. बघा, जर शीतकपाट घेतलं म्हणजे फ्रीज घेतलं, संगणक घेतलं, मायक्रोवेव्ह घेतलं, तर या ठिकाणी त्या वस्तू दिल्यानंतर त्यांना डेमो देणे, ते कशा वापरायच्या आणि त्याला काही जर अडचणी आला तर त्याच्यासुद्धा सेवा, ह्या विक्रियोत्तर सेवा हा किरकोळ व्यापारी त्यांना देत असतो. नंतर शेवटचा पॉईंटचा आहे माहिती. किरकोळ व्यापारी हे बाजारपेठेतील नवीन वस्तूविषयक व तिच्या उपयोगाविषयी माहिती व सल्ला हा देत असतो. त्यामुळे ग्राहकांना निर्णय घेण्यास मदत होत असते. जर आपल्या वस्तूविषयी व्यवस्थित माहिती दिली गेली तर त्या वस्तूविषयी चांगला सल्ला दिला गेला, चांगली माहिती मिळाली तर ग्राहक हे खुश असतात आणि ते वस्तू ते घेण्यासाठी तयार होत असतात. नंतर आहे किरकोळ व्यापाराचे प्रकार. यामध्ये